सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या सानिध्यात संत समागम दिनांक 24, 25 व 26 जानेवारी रोजी सांगली येथील ईश्वरपूर रोड सांगलवाडी येथील विशाल मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे। सत्याचा बोध प्राप्त करून आत्ममंथन करत जीवनाची वास्तविकता जाणून मनुष्य जन्माच्या मुख्य उद्देशाकडे अग्रेसर होऊन विश्वामध्ये प्रेम, बंधुत्व, शांती व सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे या समागमाचा मुख्य उद्देश आहे। सुमारे 350 एकराच्या विशाल प्रांगणात आयोजित होत असलेल्या या भव्य आध्यात्मिक आयोजनाच्या तयारीसाठी स्वैच्छिक सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या सेवा दलाचे मुख्य संचालक SK जुनेजा यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रेरणादायी समारोहाचा प्रारंभ सद्गुरूंचा जयघोष व निराकार ईश्वराच्या प्रार्थनेने करण्यात आला। त्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित सेवादल स्वयंसेवकांद्वारे सद्गुरू प्रार्थनेचे गायन करण्यात आले। या प्रसंगी मिशनच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज मोहन छाबरा, प्रचार विभागाचे समन्वयक हेमराज शर्मा, समागम समितीचे चेअरमन शंभूनाथ तिवारी, समन्वयक नंदकुमार झांबरे, विविध विभागातील प्रमुख पदाधिकारी, सेवादल क्षेत्रीय संचालक व महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले हजारो निरंकारी भक्तगण यावेळी उपस्थित होते। हा दिव्य संत समागम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक व अन्य भक्तगण हजारोंच्या संख्येने मोठ्या श्रद्धेने समागमस्थळी येऊन तन्मयतेने समागमाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या सेवा अर्पण करणार आहेत। अंगणवाडीच्या धर्तीवरती 320 एकरामध्ये तसेच 55 एकरचं पार्किंगमध्ये ह्या समागमचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी 5 ते 5.5 लाख लोक उपस्थित राहतील अशी कल्पना आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून तर सर्व जिल्ह्यातूनच महात्मे या ठिकाणी येतील, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातूनही महात्मे या ठिकाणी येतील, तसेच परदेशातूनही काही महात्मे या ठिकाणी पोहोचणार आहे। या ठिकाणी नागरिकांना मानवतेचं दर्शन होणार आहे की मानवाशी कसा वागतो आणि मानवाचं उद्दिष्ट काय आहे, जे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी संदेश दिलेला आहे तो कशा प्रकारे साध्य करायचा हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक मेन पंडाल असणार आहे, ज्या ठिकाणी सत्संगचं प्रोग्राम चालणार आहे, लंगरची व्यवस्था या ठिकाणी आहे, प्याऊची व्यवस्था आहे, बाकी रेस्टोरेंटची व्यवस्था आहे, प्रदर्शनी आहे, डिस्पेंसरी आहे। जो संत समागम आप जी पढ़ोगे भी तो निरंकारी संत समागम या वार्षिक निरंकारी संत समागम, ये महाराष्ट्र प्रदेश का तो संत समागम मतलब संत जहाँ आकर के कुछ दिन आकर के रुकेंगे और संतों के बीच में समय के सतगुरु स्वयं विराजमान होंगे। तो सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज और साथ में निरंकारी राजपिता जी जो इस समागम में स्वयं विराजमान रहेंगे। और ये जो समागम जो रचे जाते हैं ये कोई नए नहीं है, युगों से रचे जा रहे हैं। इसके पीछे जो उद्देश्य है वो एक ही होता है, वो है मानवता को स्थापित करना, अर्थात मानवता में दिव्य गुणों को प्रवाहित करना। जो गुण हैं दया के, प्रेम के, करुणा के, सहनशीलता के, मिलवर्तन के, ये सारे गुण। तो जो यहाँ पर जो महात्माओं ने कहा कि लाखों की संख्या में मानव परिवार यहाँ पर एकत्रित होगा, लाभान्वित होंगे, कुछ नए परिवार भी आएंगे। तो जो स्लोगन है कि मानव को हो मानव प्यारा, एक दूजे का बने सहारा, कैसे बनेंगे? उसी के लिए है ब्रह्म ज्ञान, कि जब ब्रह्म की प्राप्ति होती है तो ब्रह्म की समाप्ति होती है। तो ये ब्रह्म ज्ञान कक्ष भी यहाँ बनेंगे। तो जब ब्रह्म की प्राप्ति हो जाती है तो दिव्य गुण जो है वो समाहित होने लग जाते हैं, वो दिव्य गुण बने रहें। तो इसलिए सतगुरु युगों से ये प्रयास करते हैं कि जिन संतों को ये निर्गुण निराकार ब्रह्म का ज्ञान प्राप्त हुआ है, ये ज्ञान हृदय में बसा रहे और वो गुण समाहित रहें। तो यहाँ से जब फिर इस समागम के समाप्ति के उपरांत ये महात्मा अपने अपने घरों को वापस लौटते हैं तो वो जो दिव्य संदेश है वो मानवता के बीच में प्रवाहित होता है, जिससे केवल ना इस महाराष्ट्र धरती, ना केवल भारतवर्ष, बल्कि विश्व भर के लिए ये समागम कल्याणकारी ही सिद्ध हुआ करता है।